नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके ट्रेजरी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप स्वागत आहे। मी आज इयत्ता 10वीचा पद्माचा पेपर प्रथम सत्र 2025-26 चा पेपर एक्सप्लेन करणार आहे। विषय आहे हिंदी, अंक आहेत 80, पेजेस 8। तर चला, विभाग पहिला गद्य 20 अंक आहे। चला, पहिल्या विभागामध्ये पॅराग्राफ दिलेला आहे। सबसे पहले हम अंजुना बीच पहुंचे, म्हणजे 5वा धडा जो आहे गोवा जैसा मैंने देखा, त्या धड्यावरचा हा पॅसेज आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रश्न पहिला, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। पहिला प्रश्न दिलेला आहे, विशेषताएं लिखिए। पहिला अंजुना बीच आणि बेनालियम बीच या दोन बीचचे वैशिष्ट्य दिलेले आहेत पॅराग्राफमध्ये, ते हुडकून लिहायचे आहेत। बेनालियम बीचचे वैशिष्ट्य काय येणार, रेतीला उथला मछुआरों की पहली पसंद, हे बेनालियम बीचचे वैशिष्ट्य येणार। आणि अंजुना बीच की विशेषता आहे नीले पानी वाला, पथरीला, बहुत ही खूबसूरत, हे येणार विशेषता आहे अंजुना बीचची। दुसरा प्रश्न दिलेला आहे, एक दो शब्दों में उत्तर लिखिए। पहिला प्रश्न दिलेला आहे, गोवा के छोटे बड़े बीच की संख्या, याचं उत्तर येणार आहे 40, इथे दिलेला आहे। दूसरा प्रश्न दिलेला आहे, काई ने यहाँ घर बना लिया था, या प्रश्नाचं उत्तर काय येणार, कई पत्थरों के बीच में पानी भर गया था, इससे वहाँ काई ने अपना घर बना लिया है, असं याचं उत्तर येणार। पुढचा प्रश्न तिसऱ्यातला पहिला, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द गद्यांश में ढूंढकर लिखिए। दिलेला आहे बदसूरत, याचं विलोम शब्द येणार काय, खूबसूरत। नापसंद, याचं उत्तर येणार काय, पसंद। निम्नलिखित शब्दों के लिए पर्यायवाची शब्द लिखिए। पहिला दिलेला आहे कमजोर आणि ब दिलेला आहे आनंद। प्रश्न चौथा दिलेला आहे, स्वमतवर आहे आधारित हा प्रश्न। अपने द्वारा किए हुए पर्यटन का एक अनुभव 25 से 30 शब्दों में लिखिए। तुम्ही कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट दिली असतील तर तुम्ही तिथं काय केला, काय खाल्ला, कुठे थांबलेला, ते सगळं या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता। प्रश्न आ दिलेला आहे, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। 8 गुण आहेत। हे तिसरा धडा वाहरे हमदर्द या धड्यावर आधारित हा पॅराग्राफ दिलेला आहे। ते पॅराग्राफ वाचून प्रश्न काय दिलेला आहे बघूया। पहिला दिलेला आहे, लिखिए औपचारिकता निभाने वालों की विशेषताएं, याचं उत्तर काय येणार बघा, इथं सांगितले औपचारिकता निभाने आते हैं, इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती, ये सिर्फ सूरत दिखाने आते हैं, हे दोन विशेषताएं इथे येणार, याचं उत्तर। दुसरा दिलेला आहे, आकृती में लिखिए, लेखक ने तय किया, लेखक ने क्या तय किया, या पॅसेज मध्ये दिलेले आहे किंवा तय किया, मैंने तय किया म्हणजे लेखकने काय ठरवलं, काय निश्चित केलं। आज कोई भी आए मैं आंख नहीं खोलूंगा, हे पहिला येणार। आणि दुसऱ्याचं उत्तर काय येणार, चुपचाप पडा रहूंगा, हे दुसऱ्याचं येणार। तिसरा दिलेला आहे, गद्यांश में प्रयुक्त शब्दयुग्म ढूंढकर लिखिए। शब्दयुग्म म्हणजे दोन वर्ड्स असं त्यामध्ये संयोग चिन्ह आलं तर ते शब्दयुग्म, योजक चिन्ह पण म्हणू शकता त्याला तुम्ही। मग वर्ड मध्ये दोन मध्ये काय येणार, बडे बडे, हे पहिलं उत्तर येणार। दुसरं काय येणार, धीरे धीरे, हे तुम्ही दोन इथं लिहा आणि आणखी कोणती तुम्हाला दिसत असेल तुम्ही लिहू शकता। दुसरं दिलेला आहे, लिखिए वचन परिवर्तन, लिंग परिवर्तन। शब्द दिलेला आहे, याचं वचन परिवर्तन करून लिहायचं आहे आणि लिंग परिवर्तन करून लिहायचं आहे। वचन परिवर्तन बच्चा, वचन परिवर्तन काय येणार, बच्चे, आणि लिंग परिवर्तन काय येणार, बच्चा बच्ची, हे लिंग परिवर्तन येणार। चौथा प्रश्न दिलेला है, मरीज से मिलने जाते समय कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए, इस विषय पर अपने विचार लिखिए। म्हणजे तुम्ही एखाद्या पेशंटला बघायला जाता तर तेथे काय करायचे आहे, काय नाही करायचं, हे सगळे या उत्तरात तुम्ही लिहायचं आहे। प्रश्न ई दिलेला आहे, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। इथं पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज पुस्तकात नाही आहे, म्हणजे अपठित गद्यांश आहे, बाहेरून हा पॅसेज आलेला आहे, पुस्तकात हा पॅसेज नाही आहे। तर चला, पहिला प्रश्न बघूया, बापू की अटपट वाणी की विशेषताएं, हे पॅसेज वाचल्यावर तुम्हाला याचं उत्तर मिळेल, ते तुम्ही लिहायचं आहे। वाणी का महत्व, इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए। स्वमतचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःचे विचार या प्रश्नामध्ये लिहायचे आहेत।
पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असणार, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. विभाग 2 पद्य, यासाठी 12 अंक आहेत. दूसरा दिलेला आहे अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. मैं म्हणजे हे जे आहे कविता ते 4था धडा छापा आहे, त्यावरची कविता आलेली आहे. मग प्रश्न पहिला बघा दिलेला आहे, ये वस्तुएं खाली थी. मग इथं बघा दिलेला आहे नाही येणार नाही, टूटी अलमारी को खोला. म्हणजे टूटी अलमारी एक येणार, रसोई की खाली पीपीओ, बच्चों की गुल्लक आणि कनस्तरों को आणि मटको, हे सगळं इथं वस्तूमध्ये येणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पद्यांश में ढूंढकर लिखिए ऐसे शब्द जिनका अर्थ निम्न शब्द हो. टिन का पीपा आणि ब दिलेला आहे कमरा. दूसरा, वचन परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. उन्होंने टूटी अलमारी को खोला, हे वाक्य आहे, याचं वचन परिवर्तन करायचं आहे. मग कोणत्या शब्दाचं तुम्ही वचन परिवर्तन करणार? उन्होंने टूटी अलमारी, म्हणजे या वस्तूचं तुम्ही वचन परिवर्तन करायचं आहे. मग वाक्य कसं होणार उत्तरामध्ये? उन्होंने टूटी अलमारियों को खोला, हे वाक्य म्हणजे याचं उत्तर येणार. तिसरा प्रश्न दिलेला आहे, अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. म्हणजे इथं दिलेले आहेत, फक्त शेवटच्या 4 ओळींचा तुम्हाला इथं भावार्थ लिहायचा आहे तुमच्या शब्दात. पुढचा प्रश्न दिलेला आहे आ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. गुण है 6, म्हणजे 6 गुणांसाठी आलेला आहे. गजल या कवितेवर हा आधारित पॅसेज आहे. बघा, पद्यांश के आधार पर संबंध जोड़कर उचित वाक्य तयार कीजिए. इथं शब्द दिलेले आहेत जुगनू आणि रोशनी, यांची जोडी म्हणजेच की इथं बघा, एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूँ. या वरच्या जे लाईन आहे त्याच्यामध्ये जुगनू आणि याच्यासोबत संबंध ठेवणाऱ्या या 3ही वर्डपैकी कोणता आलेला आहे? मैं. बघा, जुगनू आणि मैं अशा या जोड्या जुळवायच्या आणि यांचा उपयोग करायचा आहे वाक्यात. असा वाक्य बनवायचं ज्याच्यामध्ये जुगनू पण यायला हवं आणि शब्द मैं, हे दोन्ही पण शब्द यायला हवे. मग रोशनी, रोशनीचं उत्तर काय येणार? धुंद. इथं दिलेलं आहे बघा, धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. मग रोशनी आणि धुंद या दोघांचा संबंध आलेला आहे. मग तितलीचा काहीही उपयोग नाही आहे, तुम्ही या दोघांचा संबंध जोडून दोन्ही पण वाक्य तयार करून लिहायचे आहेत. गुण तुम्हाला 2 मिळतील. दुसरा प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित के लिए पद्यांश से ढूंढकर शब्द लिखिए. लोगों का समूह. मग याचं उत्तर काय येणार? भीड. भीड म्हणजेच लोकांचा समूह असणार ना. दुसरा दिलेला आहे, सीप में बनने वाला रत्न. याचं उत्तर काय येणार? मोती. दिलेला आहे इथं, मोती सीप के अंदर दिखो, मोती. याचं उत्तर येणार मोती. दुसरा दिलेला आहे, पद्यांश में आए पर शब्द के लिए अलग अलग अर्थ लिखिए. मग पर हे शब्द 2 अर्थांसाठी आलेला आहे. तुम ना खिलते फूल पर, तितली के टूटे पर दिखो. मग याच्यामध्ये पहिला अर्थ काय घेणार तुम्ही? पर. पर म्हणजे काय? किंतु परंतु, यासाठी पहिला अर्थ येणार. आणि दुसरा अर्थ काय येणार? पर म्हणजे पंख, ये दुसरा अर्थ येणार. मग तिसरा प्रश्न दिलेला आहे, अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. अंतिम 4 म्हणजेच या 4 ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात म्हणजेच भावार्थ लिहायचा आहे. विभाग 3 पूरक पठन 8 अंक. प्रश्न 3 अ दिलेला आहे, निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृति कीजिए. बघा, पॅरेग्राफवर प्रश्न दिलेला आहे काय? कारण लिखिए नौकरी पाने के लिए युवक द्वारा किए गए प्रयास. मग हे तुम्हाला माहिती आहे 2 लघुकथा आहे मधलं दुसरा जो पण आहे लघुकथा त्यावर आधारित हा पॅरेग्राफ दिलेला आहे. मग इथं उत्तर काय येणार बघा, नौकरी के लिए आवेदन करना और साक्षात्कार देना, हे 2 इथं उत्तर येणार याचं. दूसरा प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित शब्दों से ऐसे प्रश्न बनाइए जिनके उत्तर निम्न हो. म्हणजेच पहिला शब्द दिलेला आहे साक्षात्कार आणि दुसरा दिलेला आहे भ्रष्ट. असले प्रश्न तयार करायचे आहे ज्याचं उत्तर साक्षात्कार यायला पाहिजे, असे प्रश्न तयार करायचे, ते तुम्ही करायचं आहे. शेवटचा प्रश्न दिलेला आहे बघा, भ्रष्टाचार एक कलंक, इस कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए. याच्यामध्ये तुम्ही कसं होतो, काय होतो, भ्रष्टाचार काय आहे, हे सगळं पॉइंट्स तुम्ही याच्यामध्ये ऍड करून उत्तर लिहू शकता.
प्रश्न आ दिलेला आहे, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। हाँ, मग पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, आकृति पूर्ण कीजिए। हायकू में प्रयुक्त महीना और उसकी ऋतू। महीना आणि ऋतू कोणता आलेला आहे? महिना आलेला आहे फागुन आणि ऋतू कोणता येणार? बसंत। हे दोन त्याचे उत्तर आहेत। मग दुसरा प्रश्न दिलेला आहे, समानार्थी शब्द लिखो। कुंठा पहिला प्रश्न आणि दुसरा दिलेला आहे प्रेरणा। मग शेवटचा प्रश्न दिलेला आहे, फागुन के महीने में प्राकृतिक रंगों से रंग जाती है, इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए। फागुन म्हणजेच की फाल्गुनचा महिना, त्यामध्ये काय काय होतो, कोणते झाडांचे रंग येतात, कोणता त्योहार म्हणजेच सण कोणता त्यामध्ये सेलिब्रेट केले जातात, ते सगळे पॉईंट्स याच्यामध्ये तुम्ही लिहायचे आहे। शेवटचा विभाग बघा, विभाग 4 भाषा अध्ययन म्हणजेच व्याकरणचं 14 अंक आहेत। प्रश्न 4 सूचना के अनुसार कृति कीजिए। पहिला प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित वाक्य में अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए। श्रमजीवियों की मजदूरी एवं आमदनी कम है। कम या शब्दाखाली अंडरलाइन केलेला आहे, मग याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। दूसरा प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित अव्ययों में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। कोणतंही एक करायचं आहे। और साठी तुम्ही सोडवू शकता जोर से आणि सामने याचं वाक्य तुम्ही तयार करायचं आहे। प्रश्न दुसरा दिलेला आहे, कृती पूर्ण कीजिए। संधि विच्छेद आणि संधि प्रकार म्हणजे इथं शब्द दिलेले आहेत विद्यार्थी आणि अहंकार, यांचं दोघांचं तुम्ही संधि विच्छेद आणि संधि प्रकार लिहायचा आहे। प्रश्न 14 दिलेला आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए। पहिलं वाक्य दिलेलं आहे, गीता विद्यालय गई है, आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, सभी लोग घर चले गए। याच्यामध्ये सहाय्यक क्रिया पहिल्या वाक्यातील असणार कोणती? है, आणि त्याची मूल क्रिया असणार काय? होना। आणि दुसऱ्या वाक्यातील गए ही सहाय्यक क्रिया असणार, आणि म्हणजे सहाय्यता प्रदान करणाऱ्या क्रियेलाच सहाय्यक क्रिया म्हणतात। मग गए ही या वाक्याला सहाय्यता प्रदान कराल्या, म्हणजेच गए ही क्रिया म्हणजे सहाय्यक क्रिया येणार, आणि त्याचं मूळ रूप काय असणार? जाना, हे त्याची मूल क्रिया असणार। 5वां प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक लिखिए। क्रिया प्रथम प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक। पहिला वर्ड दिलेला आहे रोना, दुसरा दिलेला आहे फैलना। तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिता टाइम पण असं कॉलम करूनच त्याचं उत्तर लिहायचं आहे। बघ, पहिला वर्ड दिलेला आहे रोना, याचं प्रथम प्रेरणार्थक काय येणार? रोना, रुलाना, रुलवाना, आणि दुसराचं येणार फैलना, फैलाना, फैलवाना, असं याचं उत्तर असणार। प्रश्न 6वां, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए। पहिलं उंगली पर नचाना, दुसरा खून खोलना। इथं आहे का नाही तुम्हाला अथवा म्हणजे और साठी हा पण प्रश्न दिलेला आहे, तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करा किंवा हा, दोघांपैकी कोणता पण तुम्ही एक अटेम्प्ट केला तर तुम्हाला 1 गुणच मिळणार आहे। ही दोन दिलेले मुहावऱ्यापैकी तुम्ही एक अर्थ म्हणजे ते उंगली पर नचाना याचा तुम्ही अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करू शकता किंवा याचं करू शकता, तुम्हाला तेवढंच मिळणार आहेत मार्क। आणि दुसरा और साठी दिलेला आहे, अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरे में से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए। बदनाम करना, टांगों से लढना, रुकावट पैदा करना। मेरा दोस्त मेरे काम में टांग अडाता है, मग याच्या खाली म्हणजे टांग अडाना हा मुहावरा आहे, मग त्याच्या जागी म्हणजे त्याचा अर्थ असणारं वाक्य म्हणजे जे मुहावरा आहे ते कोणतं येणार बघा, हे रुकावट पैदा करना, बाधा निर्माण करना याचा अर्थ होते। मेरा दोस्त मेरे काम में टांग अडाता है याच्या जागी काय घ्यायचं आहे? मेरा दोस्त मेरे काम में रुकावट पैदा करता है। प्रश्न 7वां दिलेला आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उनका भेद लिखिए। वाक्य दिलेले आहेत, करामत अली ने हौका भरते हुए कहा। या प्रश्नामध्ये बघा, करामत अलीने, मग कारक चिन्ह आणि कारक का भेद असं 2 कॉलम करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। मग कारक चिन्ह काय येणार? ने, आणि त्याचा भेद काय असणार? कर्ता कारक, पहिल्याचं उत्तर। आणि दुसऱ्याचं पर्यटन में बहुत ही आनंद मिला, मग पर्यटन में चिन्ह कोणता असणार? में, आणि त्याचा भेद कोणता असणार? अधिकरण कारक। प्रश्न 8वां दिलेला आहे, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। विराम चिन्हांचा वापर करून वाक्य लिहायचं आहे तुम्हाला। फूलों में गुलदाह उदी, क्रिजेंथियम फूल बहार में है। या वाक्यामध्ये तुम्ही विरामचिन्हांचा वापर करून वाक्य लिहायचं आहे। मग प्रश्न 9वां दिलेला आहे, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का कोष्ठक में दी गई सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। पहिलं वाक्य दिलेलं आहे,
ठीक समय पर गोपाल प्रसाद और शंकर आते हैं. सामान्य भूतकाळ म्हणजे परिवर्तन करायचं सामान्य भूतकाळमध्ये. याचं वाक्य म्हणजे उत्तर काय असणार बघा. ठीक समय पर गोपाल प्रसाद और शंकर आए, हे ह्याचं उत्तर असणार. मेरी गाडी तो बिक जाती है, पूर्ण वर्तमान कालमध्ये परिवर्तन करायचं आहे. मग वाक्य कसं असणार बघा. मेरी गाडी तो बिक गई, मग पूर्ण झालं ना तसं. मग तिसरं दिलेलं आहे विदा का क्षण आ गया, सामान्य भविष्यकाल. विदा का क्षण आएगा, हे याचं उत्तर असणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे 10वा. निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. काकी बुद्धिहीन होते हुए भी इतना जानती थी कि मैं वह काम कर रही हूँ. या वाक्याचं तुम्हाला अर्थ के रचना के आधार पर म्हणजे जे संयुक्त, सरळ आणि मिश्र वाक्य आहेत या तिघांमधलं कोणतं प्रकार इथे येणार ते तुम्ही लिहायचं आहे. दूसरा दिलेला है निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. मुकेश सब्जी बनाता है, निषेधवाचक वाक्य, निषेधार्थक वाक्य करायचं आहे पहिल्याचं. आणि दुसरा माता पिता बात करो, इच्छावाचक वाक्य करायचं आहे परिवर्तन. कोणताही एक करायचं आहे, मग तुम्ही दोन्ही पण करू शकता. प्रश्न 11वा. निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके फिर से लिखिए. पहिलं वे असली भारत की सपूत थे. याचं उत्तर काय येणार. वे भारत के असली सपूत थे. के आणि हे भारत आणि असली या दोघांचं जागा चेंज होणार येतं. मग उत्तर काय येणार. वे भारत के असली सपूत थे. दुसरा दिलेला आहे क्रोध से उनकी नेत्र लाल हो गए. क्रोध, मग उत्तर काय येणार. क्रोध से उनके नेत्र लाल हो गए. तिसरा प्रश्न दिलेला आहे मेरा घर तुमसे अच्छी है. याचं उत्तर काय येणार. मेरा घर तुमसे अच्छा है. या प्रश्नामध्ये तुम्ही जिथं जिथं परिवर्तन झालेलं आहे तिथं अंडरलाईन करा, म्हणजे शिक्षकांना तुम्हाला चेक करताना सुंदर पण वाटेल आणि लगेच तुमचं प्रश्नाचं उत्तर कळेल. आज शेवटचा विभाग दिलेला आहे 5वा, रचना विभाग. उपयोजित लेखन 24 अंक आहेत. प्रश्न 5वा अ, सूचना के अनुसार लेखन कीजिए. पहिला पत्रलेखन दिलेला आहे. औपचारिक आणि अनौपचारिक 2 प्रकारचे पत्र आहेत. त्यामध्ये तुम्ही कोणतं पण एक अटेम्प्ट करायचं आहे. 5 गुण मिळणार आहेत. पहिलं दिलेलं आहे बघा. माननीय व्यवस्थापक बजाज ऑटो लिमिटेड औरंगाबाद को सुजय अथवा सुजया देशपांडे गजानन नगर औरंगाबाद से लिपिक पद के लिए आवेदन पत्र लिखता अथवा लिखती है. लिपिक पद म्हणजेच की जे क्लार्कची नोकरी असते त्याच्यासाठी इथं आवेदन करायचं आहे. ते पत्र तुम्ही लिहायचं. अनौपचारिक पत्र, औपचारिक पत्र आहे. मग दुसरा बघा अथवा, हे लिहू शकता किंवा हे लिहू शकता. उमा अथवा उमेश 205 नेहरू मार्ग पुणे से नंदनवन कॉलोनी सातारा में रहने वाले अपने छोटे भाई सुयश को राज्य स्तरीय निबंध प्रतियोगिता में प्रथम स्थान पाने के उपलक्ष्य में बधाई देते हुए पत्र लिखता लिखती है. याच्यामध्ये तुम्ही हे अटेम्प्ट करा किंवा हे अटेम्प्ट करा, दोघीपैकी एक अटेम्प्ट करा. 5 गुण मिळणार. दुसरा प्रश्न दिलेला आहे निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे. याच्यावर तुम्ही असे 4 प्रश्न तयार करायचे आहेत की ज्याचं उत्तर एका वाक्यात किंवा एका शब्दात यायला हवं. जास्त मोठं उत्तर नको, लेंदी गिव्ह द रिझन सायन्स कसं असतात तसं काही नको, फक्त एका वाक्यात किंवा शब्दात असायला पाहिजे उत्तर. असे 4 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत या पॅरेग्राफवर. पुढचा प्रश्न बघूया. आ वृत्तांत लेखन. लोकमान्य तिलक कन्या विद्यालय अकोला में आयोजित हिंदी दिवस समारोह के वृत्तांत का प्रारूप तैयार करो. वृत्तांत में स्थल, काल तथा घटनाक्रम का उल्लेख आवश्यक है. लोकमान्य टिळक म्हणजे या शाळेमध्ये हिंदी दिवस केव्हा असतो. 14 सप्टेंबरला असतो. मग याच्या हिशोबाने तुम्ही लिहायचं आहे इथं वृत्तांत लेखन. एक अटेम्प्ट करा किंवा हे अटेम्प्ट करा. 5 गुण मिळणार आहेत. कहानी लेखन तुम्ही और साठी वापरा. निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखिए. एक भिखारी, भगवान का प्रसन्न होना, वरदान मांगने के लिए कहना, मुहरे मांगना, भगवान की शर्त, जो मुहरे जमीन पर गिरेगी वे मिट्टी हो जाएगी. भिखारी के पास एक पुरानी झोली, कुछ मुहरे देना, लोभ में अधिक मुहरे मांगना, झोली फट जाना, मुहरे जमीन पर गिर जाना. सीख. हे याच्यावर तुम्ही कहाणी तयार करायची आहे. दूसरा प्रश्न दिलेला आहे विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन लेखन कीजिए. शिवाजीनगर परभणी म्हणजे ओमकार शिंदे या व्यक्तीनं हे जाहिरात दिलेली आहे. मग त्याचा संपर्क, स्थानीय निवासी को प्राथमिकता म्हणजे की
त्या ठिकाणी असणारा परभणी शिवा म्हणजे याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत ना त्याच ठिकाणी असणाऱ्या स्थानिक निवासी असणाऱ्या व्यक्तींनीच ती प्राथमिकता दिलेली आहे. मग ड्रायव्हर चाहिए, अनुभव, शिवाजीनगर, परभणी, भ्रमणध्वनी हे तुम्ही लिहायचं सगळं ॲड करून. मग शेवटचं बघा निबंध लेखन दिलेले आहे, 3 विषय दिलेले आहेत, त्यापैकी एक अटेम्प्ट करायचा आहे. तुमचं निबंध कमीत कमी 3 पानांमध्ये बसायला हवं, तेव्हाच तुम्हाला 7 मार्क मिळतील. पहिला बघा भारत में भ्रष्टाचार की समस्या, मेरा प्रिय लेखक. तिसरा दिलेला आहे पेड़ की आत्मकथा. या तिघांमधलं तुम्ही कोणताही एक अटेम्प्ट करा, तुम्हाला 3 पेजेसचं निबंध लिहायचं आहे, तेव्हा तुम्हाला 7 मार्क मिळतील. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा.